बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. प्रकरण 20. सारे नारळ मोजून गोण्यांनी बैलगाड्या भरल्या की एखाद्या पहाटे घाटवळांचा तळ उठायचा. त्याआधी प्रत्येक गाडीतली एक एक गोणी फोडून प्रत्येक घाटवळ नारळांची बेकायदा उचल करायचा आणि आपापले खाते फेडून मोकळा व्हायचा. आपली उधारी फेडण्यासाठी पेस्तमाला कसलीही वस्तू चालत असे. पैशाचा त्याने कधीच आग्रह धरला नाही. दूध, नारळ, भाज्या येथपासून तो थेट माडाच्या चुडतापर्यंत त्याला काहीही चालत असे. पुरे 2 दिवस प्यालेल्या माडीबद्दल नारळ देण्यात घाटवळांच्या कनवटीचेही काही सरत नसे. कारण नारळ मोजून घेण्यात आणि मोजून देण्यात बरोबर हात फिरवला की काम झाले. गावातले एक देऊळ सोडले तर नेमाने गर्दी करण्याची दुसरी जागा म्हणजे पेस्तमाचे हे दुकान. पण 32-34 साली त्याच्या धंद्यावर अचानक थोडा काळ गंडांतर झालं. काँग्रेसने दारूबंदीची घोषणा केली होती. एवढ्या लांब मुंबईच्या बाजूला काही झाले तरी गावात दारूबंदीचे प्रयत्न होणार नाहीतच याची पेस्तवाला खात्री होती. पण कुणाच्याही ध्यानीमनी नसताना विश्राम नावी एकदम दारूबंदीचा पुरस्कारता म्हणला. वास्तविक विश्रामाच्या अंगात ते वारे कसे संचारले ते त्यावेळी कधीच कुणाला कळलं नाही. बाजारात जायच्या रस्त्यावर विश्राम हेअर कटिंग सलून असा रंगीत बोर्ड लावून खोपटाचे सलून करणारा विश्राम हा गावातला पहिला नावी. मुंबईच्या अनेक सलूनात त्याने नोकरी केली होती. वेगवेगळ्या कटांची नावे त्याने प्रथम गावात आणली. सोल्जर कट, कॉलेज कट, जंटलमन कट वगैरे. प्रिन्सेस स्ट्रीटच्या सलूनात कामाला असताना गांधीजींची सुद्धा हजामत मी या हाताने केली आहे असे तो बढाईने सांगायचा. खरे खोटे कोण जाणे, पण गावकऱ्यांनी आपल्या यथेप्रमाणे ते कधीच खरं मानलं नाही. गांधींनी हजामत करून घेताना खादी वापर असा उपदेश केल्यावरून आपण खादी सुरू केली आहे असंही तो सांगायचा. आणि तो बैराग्यासारखा लांब खादीचा डगला घालायचा. मुंबईहून तो गावात आला आणि त्याने गांधींनी आपल्याकडून खूपदा हजामत करून घेतली असे पहिल्यांदा सांगितले. तेव्हा खऱ्या खोट्याची शहानिशा करण्याआधी तिने उधारी किती बुडवली अशी फक्त सर्वांनी रीतिरिवाजानुसार चौकशी केली. अशा या विश्रामाच्या अंगात एकदम काय आले कोण जाणे. मुंबईला दारूबंदीची चळवळ झाली. काही ठिकाणी पिंपे ओतून टाकण्यात आली असे ऐकताच त्याला स्फुरण चढले. एकदा अकस्मात जळती चूड घेऊन तो धावला आणि त्याने पेस्तमाचे खोपट पेटवून दिले. सुकलेल्या चुडतांचे छप्पर तेवढे जाळले. गावात सर्वांना आश्चर्य वाटले, पण पेस्तावने थोडी सुद्धा चुळबुळ केली नाही. बाबल्या, झिलू वगैरे अट्टल दारूबाज लोकांनी कोणालाही एका शब्दाने न विचारता जवळपासच्या माडावर चढून झपाझप 5-50 चुडते तोडली आणि अवघ्या 2 तासांच्या अवधीत श्रमदान करून पेस्तवाचे खोपट साकारून दिले. त्या बदल्यात त्या दिवशी त्यांनी 4-4 बाटल्या मोफत पोटात ओतल्या. त्यानंतर कोणी सूड उगवला ते कळलं नाही. पण दुसरे दिवशीच विश्राम हेअर कटिंग सलून आगीत जळून खाक झाले आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यात खुद्द विश्राम न्हावी पेस्तवाच्या पडवीत पुढ्यात बाटली घेऊन बसताना दिसू लागला. पण पेस्तवाने एका शब्दाने त्याला हिनवले नाही. असे कितीतरी चमत्कार त्यावेळी दिसत. नवखा माणूस सुरुवातीलाच खोपटाच्या आत काळोखाचा आडोसा घेऊन पीत बसे आणि खोपटाच्या मागील दाराने बाहेर पडत असे. पण एकदा तो रुळला की त्याला परवा नसे. सर्वांसमक्ष बाहेर बसून तो मचमच करी. पेस्तवाच्या गुत्त्याची आठवण झाली की बाळ्याची मला हटकून आठवण होते. रोज पेस्तवाच्या गुत्त्यामध्ये बसणारा त्या काळातला माझ्या वयाचा पोरगा म्हणजे बाळ्या. एकाएकी तो अट्टल दारूबाज झाला. तो सुद्धा वयाच्या 17व्या-18व्या वर्षी आणि पुन्हा ब्राह्मण कुळातला. तो हायस्कूलमध्ये माझा वर्गमित्र होता. कमालीचा व्रात्य होता. पोराचे पाय पाळण्यात दिसावेत तसे त्याचे दिसत होते. पण तो असा या थरावर जाईल असे कधी वाटले नव्हते.
माझ्या वर्गात असताना त्याला घड्याळे दुरुस्त करण्याचा नाद होता. फळ्यावरची गणिते सोडवण्यापेक्षा घड्याळांचे पाठ सोडवणे आणि ते पुन्हा जुळवून त्यांची कानाशी टिकटिक ऐकणे हा त्याचा आवडीचा छंद होता. पण त्याच्या छंदाकडे त्याच्या घरच्या माणसांचे कधीच लक्ष नव्हते. बाळ्याने शाळेत शिकले पाहिजे एवढाच त्यांचा हट्ट होता आणि तेवढ्याच हट्टापायी बाळ्या शाळेत येत होता. घड्याळ सोडण्याचा आणि जुळवण्याचा छंद त्याला कसा लागला होता कोण जाणे. त्याला तो छंद कसा लागला याचा कधीच कोणी विचार केला नाही. त्यावेळी मी त्याचा जिवलग दोस्त, पण मलाही तो विचार कधी सुचला नाही. पण कुणाच्या हातात नवे घड्याळ दिसले की बाळ्याने ते मागून घेतलेच हे अगदी ठरलेले. घड्याळ घ्यायचे, लगेच खिशातला चाकू काढायचा, चाकूच्या पात्याने घड्याळाचे मागचे कवच पटकन उघडायचे, आतली बारीक बारीक यंत्रे निरखून पाहायची. मग चाकूचे पाते जवळ आणून टिक टिक आवाज करीत मागे पुढे फिरणारे बारके यंत्र थांबायचे. हा त्याचा विलक्षण खेळ. चाकूच्या पात्यांचा स्पर्श सुद्धा न करता बाळ्या घड्याळ बंद करतो याचे त्यावेळी आम्हाला आश्चर्य वाटायचे. त्याच्या चाकूच्या पात्याला लोहचुंबकाचे पाणी होते हे आम्हाला मागाहून कळले. सुट्टीच्या दिवसात तर कुणाच्या तरी घड्याळ खोलायला मिळावे म्हणून तो अक्षरशः तळमळत असे. वर्गातल्या भिंतीवरच्या घड्याळात बरोबर 2 वाजता 12 ठोके पडतील अशी तजवीज करून त्याने पोरांना हसविले होते आणि मास्तरांना चिडविले होते. तसे त्याचे हस्त लाघव वाखाणण्यासारखे होते. त्यामुळेच तर त्याचे शाळेतून नाव काढण्यात आले. एकदा अचानक शाळेचे एकुलते एक घड्याळ बंद पडले, कारण घड्याळाचा लंबकच झाले नसा झाला. ते घड्याळ मोफत दुरुस्त करण्याची बाळ्याने तयारी दाखवली आणि ते दुरुस्त केलेही. एवढे मोठे घड्याळ खोलायला मिळाले याचा त्याला आनंद झाला. पण मग घड्याळ दुरुस्तीची साधने जमवण्यासाठी थोडा पैसा पाहिजे हे त्याच्या लक्षात आले. तो पैसा सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी त्याने जी युक्ती केली तीच त्याच्या अंगलट आली. एकदा अचानक आमच्या इंग्रजी शाळेच्या घड्याळाचा लंबक नाहीसा झाला. नवा लंबक टाकायला 3-4 रुपयांचा तरी खर्च होता. पण 1 रुपया देत असाल तर सेकंड हँड लंबक टाकतो अशी बाळ्याने हेडमास्तरांना ऑफर दिली आणि मग खरोखरच त्याने 1 रुपयात 1 लंबक टाकला आणि घड्याळ चालू केले. त्याचवेळी साहजिकच गावातल्या सार्वजनिक वाचनालयातल्या घड्याळाचाही लंबक नाहीसा झाला. तेही कंत्राट बाळ्याने 1 रुपयालाच घेतले. त्याने शाळेचा लंबक वाचनालयात टाकला आणि वाचनालयाचा शाळेत टाकला. अशा रीतीने बिनभांडवली धंद्यातून त्याने 2 रुपये उभे केले. पण लवकरच तो धंदा उघडकीला आला आणि बाळ्याचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले. तरीही बाळ्या स्वस्थ बसला नाही. समाजला आपू 5-25 रुपये कोण देत तर वॉच रिपेरिंगचा जका दुकान काढीन बाजारात, असं तो म्हणायचा आणि विचार करीत हात सोडायचा. पण त्या काळात बाळ्याला 25 रुपये देतो कोण. पण बाळ्या हातपाय गाळून स्वस्थ बसला नाही. पैसा उभा करण्याची त्याची धडपड अविरत चालू राहिली. त्याच्या त्या धडपडी मी विसरलो नाही, कारण 1-2 लफड्यात त्याने मला सुद्धा गोवले होते. दर साल माघ महिन्यात रवळनाथाच्या देवळात जत्रा भरायची. जत्रेचा उत्सव म्हणजे गावातला सर्वात मोठा उत्सव. देवळाच्या सभोवार निरनिराळ्या तऱ्हेची दुकाने मांडलेली असायची. आसपासच्या अनेक गावातून खूप लोक यायचे. कोपऱ्या कोपऱ्यांतून अंधारात मेणबत्त्या लावून जुगाराचे अड्डे बसलेले असायचे. या जुगारात बाळ्याने लक्ष घातले. एक जुगार असा होता, एका कागदाच्या वर्तुळावर 8 भाग पाडून त्यावर 1 पासून 8 पर्यंत आकडे असत. त्या आकड्यावर पैसे लावायचे. वर्तुळाच्या मध्यभागी एक उभा तीर टोचलेला असे आणि त्या तीरावर वाटोळा फिरणारा एक लोखंडी काटा असे. 8ही आकड्यावर पैसे लागले की जुगारी तो काटा वाटोळा फिरवायचा. काट्याचे टोक ज्या आकड्यावर थांबायचे त्याला चौपट पैसे मिळत. बाळ्याने डोके लढवले. पैसे लावून तो काट्याच्या शेजारी उकिडवा बसला. काटा हळूहळू थांबत आला आणि बरोबर बाळूच्या आकड्यावर थांबला. त्याला चौपट पैसे मिळाले. पुन्हा पैसे लावले. तोच आकडा त्याला पुन्हा लागला. पुन्हा चौपट पैसे मिळाले. पुन्हा 3ऱ्या वेळीही तेच घडले. तेव्हा मात्र त्या जुगाऱ्याला संशय आला. रागाच्या भरात त्याने बसल्या बसल्या बाळ्याचे मुस्काट फोडले. त्या सरशी बाळ्याच्या मुठीतला लोहचुंबकाचा गोळा खाली पडला. पण तो उचलण्याच्या भरीस न पडता त्याने गर्दीतून पोबारा केला. मग तो दुसऱ्या जुगाराकडे वळला.
हा पांढऱ्या पेपरमिठाचा जुगार होता. जुगाऱ्याच्या हातात एक मोठी झोळी होती. त्या झोळीत पांढऱ्या रंगाची शेकडो पेपरमिंटे होती. त्यातल्या काही पेपरमिंटावर तांबडे आकडे होते. कितीही पैसे देऊन झोळीत हात घालायचा आणि आतले एक पेपरमिंट बाहेर काढायचे. कोरे पेपरमिंट आले आणि बहुधा कोरेच यायचे तर पैसे गेले. पण आकडा असलेले पेपरमिंट वर आले तर त्यावरील आकड्याप्रमाणे तेवढे पट पैसे मिळायचे. बाळ्याने आधीच 2-4 पेपरमिंटे आकडे टाकून आणली होती. आपण आणलेल्या आकड्याचे पेपरमिंट 2 बोटात लपवून हात झोळीत घातला आणि बाहेर काढला. पेपरमिंट दाखवले. 10चा आकडा. बाळ्याला एकदम 2.5 रुपये मिळाले. पुन्हा तीच युक्ती आपण केली तर कदाचित मुस्काट फुटेल या भीतीने तो माझ्यापाशी आला. माझ्या हातात त्याने 2 रुपये दिले आणि एकदम कमाई करण्याच्या हेतूने 20 आकडा असले पेपरमिंट माझ्या बोटात लपवले. आपण दूर उभा राहिला. धडधडत्या काळजाने मी 2 रुपये दिले आणि झोळीत हात घातला. 20 आकडा असले पेपरमिंट वर आले. ते पाहताच त्या दणकट जुगाऱ्याने माझे मनगट धरले आणि माझे कानशील रंगवले. कारण पेपरमिंटावर जास्तीत जास्त आकडा 10चाच होता. कसाबसा हात हिसकावून मी पळ काढला आणि बाळ्याच्या नावाने शिव्या देत काळोखात रडलो. झाल्या प्रसंगाचे बाळ्यालाही वाईट वाटले. माझी समजूत काढण्यासाठी तो काकुलतेने म्हणाला, जाऊ दे आपू, असा होता कधी कधी, पण असल्या फंदात पडायला नको, समजला. आता आपण थोडी सेवा करूया चल, असे म्हणून त्याने मला ओढीत नेले. देवळात पराडकर मास्तर शाळेतल्या मुलांना पेट्या वाटीत होते. त्या काळात आमच्या शाळेचा गरीब विद्यार्थी फंड होता. हा फंड जमविण्यासाठी आम्ही मोठ्या उत्साहाने फंडाच्या पेट्या फिरवित असू. गर्दीचे कोणतेही समारंभ गावात असोत, तेथे गरीब विद्यार्थी फंडाच्या पेट्या फिरल्याच. पेटीवर 2 मेणबत्त्या लावून गरीब विद्यार्थी फंडास मदत करा, मदत, असा कंठशोष करीत आम्ही काही विद्यार्थी जत्रेच्या गर्दीत फिरत होतो. माझ्याकडे 1 नंबरची पेटी होती. माझ्याबरोबर कंठशोष करायला बाळ्या होता. अनेक लोकांच्या पाठीस लागून आम्ही पेटीत पैसे मिळवत होतो. जो पेटीत जास्त पैसे मिळवी त्याला शाळेत समारंभपूर्वक शाबासकी दिली जाई. त्या शाबासकीच्या आशेने मी पैसे जमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. भवानी म्हणून खुद्द पराडकर मास्तरांनी 5ची नोट माझ्या पेटीत टाकली होती. पहाटेपर्यंत मी आणि बाळ्याने घसा फोडून पेटीत 40-50 रुपये जमवले होते. गरीब विद्यार्थी फंडास मदत करा, मदत, असे मोठ्याने ओरडून बाळ्या हळूच म्हणायचा. समजला आपू, मी जरी शाळेचा विद्यार्थी नसले तरी पोरांचा कल्याण होऊ दे. कसा? दुसऱ्या दिवशी कुलपावरचे सील फोडून मास्तरांच्या समक्ष सर्व पेट्या उघडण्यात आल्या. माझी पेटी उघडताच माझा चेहरा खाडकन पडला. माझ्या पेटीत फक्त डब्बू पैशांचा खुर्दा होता. साऱ्या नोटा गायब झाल्या होत्या. ते पाहून पराडकर मास्तर एकदम किंचाळले. अरे आपू, तुझ्या पेटीत मी 5ची नोट टाकली होती ना रे. मी निरुत्तर झालो. हे सारे कसे झाले ते मला कळेना. मग बऱ्याच वेळाने माझ्या लक्षात आले. जत्रा आटोपल्यावर पहाटे आपणहून मागे लागून बाळ्या माझ्या घरी झोपायला आला होता. पुढे ते प्रकरण पैसे भरून आबांनाच मिटवावे लागले. मी चौकशीसाठी बाळ्याच्या घरी गेलो, पण बाळ्याचा पत्ता नव्हता. त्या दिवशी तो गावातून निसटला. तो कितीतरी दिवस मला पुन्हा दिसलाच नाही. मला वाटले कुठेतरी जाऊन बाळ्याने घड्याळ दुरुस्तीचे दुकान उघडले असेल, पण ते खोटे ठरले. अकस्मात बाळ्या पुन्हा गावात दिसला, तो सुद्धा थेट पेस्तवाच्या खोपटात. तथापि दरम्यानच्या काळात तो मुंबईला जाऊन आला असावा, कारण पेस्तवाच्या दारात बाटली घेऊन तो बसायचा आणि एका विशिष्ट तंद्रीत ओरडून म्हणायचा, समजला पेस्तव, मुंबईची गटारा सुधारली, पण या गावातले लोक सुधारले नाहीत. पिंपळाखाली रविवारी लाकडाचे भारे विकायला बाया बसलेल्या असत. तिथे पंचे नेसलेले बामण जमायचे. गो बाय, लाकडाचं भारो कसो? अदिली दी. होय अदेली, चवली देऊ. त्यावरती बाई काहीही बोलण्याआधी पेस्तवाच्या पडवीतून बाळ्या ओरडायचा, समजला रे पेस्तव, मुंबईची गटारा सुधारली, पण हे बामण नाही सुधारले.
पेस्तवाच्या पिठ्यातून आपल्यावर होणारी टीका बामणांना सहन होत नसे, पण करणार काय? असे कितीतरी जीव ते पिंपळाखाली जमलेले असत. पिंपळाच्या मुळात पंती ठेवायला दगडी खोरण होते. तिथे अर्धवट वेडी आत्तेबाई यायची, लाल अलवण नेसलेली, माथ्यावरच्या पदराची. तिच्या मुलाचे भुसारी दुकान होते. लग्न झाल्यावर 3ऱ्या आठवड्यात सुनेने विहिरीत उडी टाकली आणि आत्महत्या केली. पोराला लोक हसले. तो पेस्तमाच्या पिढ्यात आला आणि अपरात्री झिंगून फिरत असताना घनस चावल्यामुळे कुजून मेला. त्या वेळेपासून आत्तेबाईच्या डोक्यावर परिणाम झाला. रोज संध्याकाळी ती ते पिंपळापाशी यायची, खोरणात पंती ठेवायची आणि कुणाला काहीतरी बजावल्यासारखी बोटे नाचवीत ती पिंपळाला प्रदक्षिणा घालायची. तास तास प्रदक्षिणा घालायची. कधी कधी चक्कर येऊन पडायची. आता ते सारे गेले. पेस्तवाच्या गुत्त्यात आता ग्रामपंचायतीचा कोंडवाडा आहे. तिथे बसणारी माणसे नाहीशी झाली. आतेबाईचे पुढे काय झाले कोण जाणे. तो पिंपळ मात्र बराचसा तसाच आहे. भोवतालचा दगडी चबुतरा आता निखळला आहे. दगडी खोरण कुंडलेले आहे. पिंपळाच्या छायेत एखाद दुसरी बैलगाडी विसावलेली दिसते. गाडी शेजारी ढेपाळून बसलेले बैल रवंत करीत असतात. आठवणी घोळवता घोळवता रात्र सरली. भल्या पहाटे रवळनाथाच्या देवळात नवबधीचा चौघडा वाजला. पथारीवर पडल्या पडल्या छातीवर मलूल होऊन पडलेले हात अकस्मात जोडले गेले. कित्येक वर्ष ही नवबत झडत असेल. कालक्रमाने वाजंत्री तेवढे बदलत असतील. ही नौबत वाजण्यापूर्वी शितल्या वाजंत्री या घरावरूनच गोड बासरी वाजवी देवळाकडे जायचा. नौबतीतली सनई वाजवावी त्यानेच. गावातल्या साऱ्या समारंभात शितल्याची सनई हटकून असायची. तोंडात गोळ्या ठेवल्यासारखे त्याचे गाल कायमचे फुगलेले असत. पहाट काळोखी असो वा चांदणी असो, दिवाबत्ती न घेता बासरीचे मधुर सूर घुमीत शितल्या जायचा. राधे इतुका कशाला धरीला मजशी अबोला, हे पद शितल्याच्या बासरीवर पहाटे ऐकावे. पण आता कुठे ऐकायचे? ते सूर कायमचे गेले. मलाही तो शिकवणार होता, पण योग नव्हता. माझ्यासाठी त्याने बनवलेली बासरी या घरातच कुठेतरी अडगळीत अजूनही सापडेल, पण त्यातून सूर मात्र कधीच निघायचे नाहीत. सकाळी दात घासत मी पायरीवर बसलो तेव्हा अंगणाच्या कोपऱ्यातले तुळशी वृंदावन कलंडलेले दिसले. तुळशीच्या लग्नाच्या वेळी हे तुळशी वृंदावन किती सजवलेले असायचे. आता काय दशा झाली याची. नरक चतुर्दशीला भल्या पहाटे सर्वांआधी स्वच्छ आंघोळ करून नाऱ्या गडी याच तुळशीसमोर गरगरीत मोठे कारीट फोडायचा. गोविंदा गोविंदा अशी चमत्कारिक आवाजात डरकाळी फोडून पायाशी नरकासुरच पडला आहे अशा समजुतीने तो कारिटावर लाथ हाणायचा. त्याच्या डरकाळणीनेच आम्हा सर्वांना जाग यायची. दात घासून अंगणात चुळा टाकता टाकता मोठ्या धिटाईने एक इवलीशी चाणी पुढ्यात टाकली. भाबड्या नजरेने माझ्याकडे पाहत राहिली. तिला पाहता पाहता माझ्या लक्षात आले, या अंगणाच्या एका अंगाला रायवळ आंब्याचे झाड होते. हंगामात शेकडो आंबे पानाखालून लपवून ते उभे असे. या झाडावरचे आंबे काढण्याची प्रथा नव्हती. झाडावरच आंबे पिकत, त्यामुळे खारी, कावळे, पोपट यांची त्या झाडावर वस्ती असे. त्यांच्यासाठीच ते आंबे ठेवलेले असत. आजी म्हणे, आम्हीच सगळ्या झाडांवरचे आंबे काढून खाल्ले तर बिचाऱ्या मुक्या प्राण्यांनी काय खावं. त्यामुळे या झाडावरच्या आंब्यावर ते मुके प्राणी हंगामात अक्षरशः चंगळ करून घ्यायचे. सुरुवातीला त्या झाडावर पहिला आंबा पिकू लागला की माझा जीव नुसता खालीवर व्हायचा. मला आठवते, पिवळ्या धमक आंब्यांकडे बघत मी तासन तास बसून असे. एरे वाऱ्या लंकेच्या, एरे वाऱ्या लंकेच्या, आंबाडी पडात ती माझी, तोर पडात ता तुझा, अशी वाऱ्याची लयबद्ध आळवणी सुरू व्हायची. मग लंकेचा वारा यायचा. कधी खारीचे तोंड लागायचे, कावळ्याची चोच बसायची आणि पानांचा सळसळ आवाज करीत पिकलेली आंबाडी खाली पडायची. पण एकदा आंबे पिकायला लागले की मग विचारायची सोय नाही. सकाळी अंगणात आंब्यांचा नुसता खच पडलेला असायचा. ते वेचून खाताना मजेत वेळ जायचा.
पलीकडल्या बागेत एक खोपट होतं. त्या खोपटात नागू दिले होता. एकटाच राहायचा, देवचारासारखा. सोबतीला एकुलता एक हडकुळा बैल होता. खोपटाच्या मध्यभागी तेलाची घाणी होती. तो मरतुगडा बैल डोळ्यावर पोपळीच्या सोपाची खोपली घेऊन गरागरा वाटोळा फिरायचा. तो बैल इतका मरतुगडा आणि डबघाईल आलेला होता की त्याचे डोळे बांधले नसते तरी तो तसाच वाटोळा फिरला असता. बुजण्याची ताकदच बिचाऱ्याच्या अंगात नव्हती. पण घाणीच्या बैलाचे डोळे बांधलेच पाहिजेत असा नागूचा पक्का समज होता. दिवसभर घाणीचा कुर्र कुर्र आवाज यायचा आणि फळ्यावर ठेवलेला दगड गरागरा ओढत तो बैल मळलेल्या चाकरीतून संतपणे फिरायचा. त्या दगडावर बसून बैलावर माझे ओझे लादून गरगर वाटोळा फिरता फिरता मी झोपा काढलेल्या होत्या. आता त्या जागी काही नाही. नारळ बाहेर येतात आणि बाहेरून तेल येते. परसात एक फुलझाड राहिलेले नाही. पूर्वी याच परसातून आमचे शेजारी बामणादाजी फुले नेत म्हणून मी त्यांच्याशी भांडत असे. आज येथे फूल नाही, फुलझाड नाही. इतकेच काय, पण फुले तोडायला बामणादाजीही नाहीत, वहिनीबाईही नाही, त्यांचे घरही नाही. वाऱ्या पावसाने ते पडून झडून गेले आहे. एखादी दुसरी तांबड मातीची भिंत तेवढी उभी आहे, त्यावर खुरटे गवत उगवले आहे आणि 2 रोडक्या म्हशी तेवढ्या तोंडाची मचमच करीत मातीशी झगडत आहेत. त्या भिंतींकडे पाहता पाहता अचानक कानात वामनदाजींचे शब्द घणघणले. जयाच्या रथा एकची चक पाही, नसे भूमी आकाश आधार काही. आणि वाटले या परसात पुन्हा फुले फुलावीत. हातात फुलांची परडी घेऊन वामनदाजी एकाएकी अवतीर्ण व्हावेत आणि किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे शीन होईल त्याला, असे म्हणत त्यांनी फुलांमागून फुले तोडावीत. समोरची शाळा आता केवढी तरी मोठी झाली आहे. त्यात कुठले मास्तर काय शिकवित असतील कोण जाणे. अमृते पावटे कुठे असतील. बदल्यांचे सव्य करीत बिचारे कोठून कोठे गेले असतील. बिचारे बागायतगार गेले, इहलोक सोडून गेले. त्यांची पत्नी कुणातरी नातेवाईकाकडे जाऊन राहिली आहे असं कळलं. त्यांचे घर आता ग्रामस्थ सहकारी सोसायटीचे गुदाम झाले आहे. रामराम, यावे बसावे, बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, यासारख्या शुद्ध हस्तलिखित पाट्या आता त्या घराच्या भिंतीवरून नाहीशा झाल्या आहेत. बागायतकर मास्तरांना उभ्या जन्मात जमले नाही ते या सोसायटीने केले आहे. सुंदर सिमेंटचा गिलावा भिंतीवर चढवला आहे. त्या घरापेक्षा हे गुदाम आता बरे दिसत आहे. त्या घराची एकुलती एक खिडकी फळ्या ठोकून बंद झाली आहे. त्या खिडकीच्या गजांतून आता मोरपिशी धूर मात्र कधीच बाहेर झिरपणार नाही. आणि मास्तरांचा तो नारायण कुठे गेला असेल. तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तुम्हीच मग आदरास्तव मला सुधी नाविका. या ओळी हवेतून कानावर आल्या आणि मन एकाएकी कालावल्यासारखे झाले. बाजारात नरू भेटला. त्याला पाहताच आनंद आणि विषाद याने मन पोखरून गेले. किती वर्षांनी नरू भेटला, कोणत्या स्थितीत दिसला. खाकेला कुबड्या लावून तो बाजारात फिरतो आहे, भिक्षा मागतो आहे. मला पाहता त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. न बोलता एक शब्दही न उच्चारता त्याने कुबड्यांसकट मला कडकडून मिठी मारली. इतक्या प्रेमभराने मारलेली आणि खूपसे काही व्यक्त करणारी असली मिठी मी प्रथमच अनुभवली. तो अधिक बोलला नाही. त्याने फक्त गुप्त नजरेने मला खूपसे निहाळून घेतले. जुन्या एका पैशाच्या सरकारने 2 नवे पैसे का केले, एवढीच एक शंका त्याने विचारली. त्या शंकेचे निरसन मी करू शकलो नाही, करणे शक्य नव्हते, कारण त्याची अडचण अगदी वेगळी होती. 1 आण्याची पाव उसळ खायला त्याला आता 4ऐवजी 6 दाते शोधणे भाग पडत होते. देवळाकडे जाताना वाटेत बाबुली दिसला. आपल्या घरापुढल्या फाटकाच्या दारापाशी त्याच दगडी चबुतऱ्यावर बाबुली बसला होता. किती जखड म्हातारा दिसत होता तो. 90च्या पुढे गेला असेल. त्याला बघून का कोण जाणे मन एकदम हळवं झालं. जुन्या वैराचा मला विसर पडला. बाबुली,
आदराने हाक मारताना माझा आवाज एकदम कातरला. कोण रे? फुले पडलेल्या अंध डोळ्यांनी काहीतरी हुडकण्याचा त्याने प्रयत्न केला. मी आपू. बाबुलीने माझे नाव सुद्धा पुन्हा उच्चारलं नाही. नाकासमोर भयंकर दुर्गंधी यावी तशी त्याने ताडकन मान फिरवली. वरती माझी वाट बघता असतो तुझा बापूस. एवढंच तो काडकन काठी मोडल्यासारखा बोलला आणि तिथून उठून जाण्यासाठी त्याने धडपड केली. पण काही न बोलता मीच पाय काढता घेतला. जाता जाता बाबुलीच्या जुनाट घराकडे पाहिले. काळा पार उतरली होती. काळोख्या माझ घरातून कोणीतरी मला पाहत होते. विठा विधवा होऊन आल्याचे मला कळले होते. याद राखून ठेव विठा, डोळ ठेवशील तर मुडदो पाडीन. बाबुलीची तीच जुनी गर्जना पुन्हा एकदा माझ्या कानात घुमली. पण बाबुलीचा राग मात्र पुन्हा आला नाही. आता माझ्या मनाचा कणाच मोडल्यासारखा झाला आहे. देवळाचा नूर पालटला आहे. देवळाच्या भिंतीचे पापुद्रे सुटत आहेत. पालखीचे मखमली छत्र छिद्रमय झाले आहे. देवळाभोवतीलची धर्मशाळा मोडकळी झाली आहे. अधूनमधून लोक चुकार येतात जातात. मध्यभागी टांगलेली टोले जंग घंटा एखाद्या टोल्याने वाजते. पण पूर्वीसारखा घनघनाट नाही. चबुतऱ्यावर देवदेवस्कीच्या गोष्टी रंगत नाहीत. गावात आता सिनेमा थिएटर बसले आहे. त्यामुळे जीवाचे नाव साफ बसले आहे. दशावताराचा अवतार संपला आहे. व्हाळाच्या काठावर बसून जीवा मासे गरवताना दिसला. आता म्हातारा झाला आहे. पुरता आखडून गेला आहे. पण स्वतः उघडा बोडका राहून सुद्धा पेटाऱ्यातले राजा राणीचे कपडे त्याने अजून जतन करून ठेवले आहेत. पुन्हा कधीतरी दशावतारी आख्यान उभं करून शंकासुरी आरोळी ठोकण्याची आशा औराजी धरण असेल का? असेल. तिथेच दगडावर बसून त्याच्याशी 4 घटका गोष्टी केल्या. मी आपणहून त्याला भेटलो म्हणून तो हर्षभरीत झाला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून दशावतारी आख्यानाची आठवण देण्याचे धाडस मला झाले नाही. तेथून मी निघालो. निघेपर्यंत त्याच्या गळाला मासा लागला नव्हता. ही माणसे, मला ओळखणारी ही माणसे ही एकामागून एक पडद्या आड जातील. आताच रस्त्यावर, बाजारात, देवळात नवे नवे चेहरे दिसत आहेत. नवे नवे चेहरे, नवे डोळे, नव्या नजरा. आता मीच माझ्या या गावात अनोळखी झालो आहे, परकी झालो आहे. आणखी थोडा काळ जाईल. गेली काही वर्षे कुलूप ठोकून बंद ठेवलेले घर, माझे घर, वामन दाजींच्या घरांसारखे दिसू लागेल. त्यावर गवताच्या 4 रोडक्या म्हशी चरू लागतील. आणखीही थोडा अधिक काळ जाईल. या गावात आबांचे घराणे होते हे सुद्धा कुणाच्या स्मरणात राहणार नाही. त्या जागी गवत वाढेल. आंबा खाऊन फेकून दिलेला बाटा त्या जागेवर वृक्षरूपाने वर येईल. पण येथे या जागेवर माझ्या घराण्याची नाव निशाणी दिसणार नाही. डोळे मिटण्यापूर्वी पुन्हा कधी येथे आलो तर परकी म्हणूनच आलं पाहिजे. मुंबईच्या धुमचक्रीत राहिलो तिथे परकी, आता स्वतःच्या जन्मस्थळी सुद्धा परके. पण शहरातल्या प्रवाही आणि धावपळीच्या जीवनात कुणाचे चेहरे सुद्धा पाहण्यास सवड मिळत नाही. कडी कुलपात राहून जीवन जगावे लागते. भोवतालच्या माणसात माणुसकीने मिसळून स्थिर राहून नाती, निष्ठा, ओढ यांचे धागे जुळवून धन्यतेचे, साफल्याचे जाळे विणण्याचे दिवस आता संपले. आता एकाकी यात्रा. ती सारी माणसे, ते प्रसंग, त्या गमती सारे काही भूतकाळात गडप झाले आहे, होते आहे. या गावातल्या गावात फिरताना सुद्धा कधी कधी वाटते मी कुठल्या तरी रानावनातून भटकतो आहे. भोवतालची निःशब्द झाडे विचित्र नजरेने पाहत आहेत. गावातल्या माणसांनी सुद्धा आता झाडांचीच रूपे घेतल्यासारखे वाटते. सगळीकडे मी खुळ्यासारखा वळून वळून पाहतो आहे, पण कुठेच ओळख पटत नाही. ज्याला माझे माझे म्हटले त्याच या माझ्या गावात मी परखा झालो आहे, एकाकी झालो आहे. काळाच्या ओघात सारी रूपेच बदलून जात आहेत. धन्यवाद.
आज येथे या ठिकाणी ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी यांच्या सारे प्रवासी घडीचे या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.